खरंच बा, लय मोठ्या संकटातून निघलो बरं आता पण. हा, एवढं मोठं घबाड गेलं असतं ना आपलं, मला तर बा खरंच अटॅकच आला असता. खरंच नाही ना, तू कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा, लय याच्यातून निघलो ना तू. हा, नाही तर आता सगळं रस्त्यावर आलो असतो ना आपण. ऐक, माझं कौतुक करण्यासारखं असं काही नाही. आता तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद होता म्हणून हे सगळं बरोबर घडून आलं. तर वा, म्हणा लागल बा पोरीले. हा, जरासा मोठेपणा घेत नाही ना. हा, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने झालं म्हणते. ओ बाई, आमचा आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी होताच, पण तुझ्या घरचे तुझ्या आई वडिलाचे संस्कार होते म्हणून तुला अशी बुद्धी चांगली आली. हा, आणि एवढ्या सगळ्या याच्यातून तू निभवलं. कारण हे संकट म्हणजे काही छोटं संकट नव्हतं, लय मोठं संकट होतं ना हे. काय सांगू तुले, तुझ्या मामाजीचे 5-50 रुपये जरी कुठे पडले का नाही, आता दिवसभर गावात फिरत जात ना ते पाहिले. हा, 2-2 दिवस जेवत नाहीत, असा त्याचा स्वभाव आहे. हा, आणि एवढं मोठं जर घबाड गेल्यावर मी तर म्हणतो काय झालं असतं काय नाही, असं मला ऐकूनच मग असं म्हणजे विचार करूनच म्हणजे असं वाटते की बा काय होईल, मला चक्रवाल्यासारखंच वाटते. जाऊ दे आता बाई, काय वाईट साईट मनात विचार आणू का. कसं माहितीये का, आपण दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार केला की आपले चांगलंच होत असते. बरोबर बोललीस तू. पण मी काय म्हणतो, तू म्हणत होती ना ते की हळदी कुंकू ठेवायचं म्हणून. हो, ते करू दे तिले, हळदी कुंकाचा कार्यक्रम करू द्या. काय पाहिजे ते पैसे द्या तिले. काय हरकत नाही ना, करा ना हळदी कुंकू. हा, त्या दिवशी आता ते माझ्या डोक्यात पूजेचा हे विचार होता ना, म्हणून मी काय त्या दिवशी करू दिलं नाही तुम्हाला. करा मग आता हळदी कुंकू करता म्हणता ना. एवढं आता घबाड वाचलं ना आपलं. हा, 1000-2000 खर्च झाले तरी काय हरकत आहे. नाही ना, मी काय म्हणतो, काय वानगीन काय आणायचं ते आणून घेजो. हा, काय पैसे लागेल ते मला सांगून दे. यांच्या जवळ देऊन द्या ना मग पैसे. आता हे चाललेच आहे आज कारण झाले, तर तिकडून मग घेऊन येतील मग ते सामान वाहनाचं. बरं ठीक आहे ना, त्याला काय काय आणायचं ते सांगून दे त्याला बरोबर पद्धतशीर. हा, मी देतो त्याला पैसे. चालेल भानू, चाल तुला पैसे देतो त्या कपाटातले. हे घे भानू. हा, हे 3000 रुपये आहे. हा, काय उरले गेले तर वापस आणजो. सांगा आता, नैनानं सामान सांगितलेलं या 3000 होते तरी का. हा, आणि बाबा म्हणते त्याच्यातले उरले तर वापस आण म्हणते. हो बाबा, 3000 काय होते. हा, कमीत कमी 10-15 हजार रुपये पाहिजे. 15,000 रुपये द्या. हा, मग उरले गेले 1-2 हजार तर वापस आण तुम्ही वाटल्यास. 15,000 रुपये? अबे काका येळ लागला का तुम्हाला? हा, का हळदी कुंकाचा कार्यक्रम करू राहिले का लग्नाचा कार्यक्रम होय? हा, 15,000 रुपये म्हणतं काही का 1000 रुपये वान आले आणि ते बाकीचे 1000-1500 रुपये खर्च आले. हा, त्यातले या 3000 उरले पाहिजे का. हा, तू तर म्हणते का 15,000 रुपये. अहो नाही ना बाबा, ते वानामध्ये समय आणायला सांगितलं तिनं पितळच्या. हा, पितळच्या समय म्हटल्यावर 70-80 रुपयाची एक समय आहे. हा, मग एवढ्यात होती का. सांग आता, समान गिमाय काय आण लागते रे. हा, ते 10-5 रुपये आले ते काय भांडे आणायचे ना प्लास्टिकचे. सांगा आता, मला बोलून काय फायदा आहे. हा, माझ्या हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे का. हा, तुमची सुनबाई करू राहिले ते हळदी कुंकाचा कार्यक्रम, तिने बोला. बोलतो ना, तिने सांग तुम्ही काय आणायचं ते. हा, तू हे 3000 रुपये तर ठेव. हा, 3000 रुपये दिले म्हणून सांग बाबानं, ते आणते मग बरोबर तेवढ्यात. पण ते 3000 रुपये माझ्याजवळ नका देऊ, तिच्याजवळ द्या. ए भानू, अबे थांबते, हे घेतं काही, हे 3000 तर घे. अबे देतो ना नंतर आणखी मग लागले तर. सांगा आता, पोरायला पैशाची किंमतच नाही बा. पाय बसून बाई. हा, हे 3000 रुपये देऊ राहिला ना. 3000 होत नाही का तुमचं ते वाहनाचं सामान गिमान सगळं. नाही ना, कसं आहे मामाजी माहितीये का, कमीत कमी 100-125 बाया येते का. हा, आपण आता कोणाला सोडता येते का. आणि कसं आहे माहितीये का, ते हलकेवाले जर आणतो म्हटलं वाहन का नाही, ते टपर टुपर काही कामाच नाही ना ते डबे. हा, 2-4 दिवसातच तर फुटून जाते. म्हणून मी काय विचार केला की चला बा म्हटलं, समय जर दिल्या तर मस्त देवाजवळ लावायला काम आहे ते सगळ्याले. हा, आणि ते फुटत नाही बरेच दिवस राहतात ना मस्त. सांग आता, 100-125 बाय ते म्हणते. हा, एक समयी 70-80 रुपयाची म्हटलं तर किती उरायले ते. हा, 10,000 रुपये 10-11,000 रुपये तर त्या समयातच चालले. आणि बाकीचं आणखी काय ते डेकोरेशनचं सामान हे ते काय आणतील ते वेगळंच. हो सुनबाई, मी काय म्हणतो, या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये त्या वानागिनाला काही महत्व नसते. हा, कोण पाहते त्या वानाले. हा, यात फक्त कसं आहे माहितीये का, त्या सुवासिनीची ओटी भरणं हेच महत्वाचं असते. हा, मग त्याच्यात मग काही टाका ना तुम्ही वानाचं. हा, काही बाया तर तुम्हाला सांगतो ना, ते शॅम्पूच्या पुड्याच टाकते, नाही तर मग ते 1-1 रुपयाला कुंकाचे डबे आणते. हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मामाजी, पण आता काळ बदलला ना. पहिले कसं असे पैसा आदला कमी असे म्हणून काय ते 1-1 रुपयाला डबे आणत जाता. पण आता आहे ना पैसे सगळ्या जोड. आणि कोणी कोणी तर चांगलं मोठं करते, काही काही जण तर लय मोठमोठ्या वस्तू आणते. जास्त ते टिफिनचे डबे द्यायचा विचार केला होता मोठे. पण आता ते म्हटलं मागच्या वर्षी पण आपण टिफिनचे डबे दिले होते सगळ्या बायांनी, तर त्यामुळे आता म्हटलं या वर्षी ते बरोबर नाही, म्हणून मग मी हे समयाचा विचार केला. सांग आता, सुनबाई माझ्या एवढं घबाळ वाचवलं तर माझ्या सगळं घामटच काढते वाटते. हा, मग ते टिफिनचे डबे द्यायचा विचार केला होता म्हणते. सांग आता, 150 रुपयाचा एक डब्बा राहते ते टिफिनचा. हा, आणि एवढ्या बायाला एवढं देणं म्हणजे 20-25 हजार रुपये घालवलं असतं वाटते मला. काही करा नाही रे बाबा. बरं केलं तर ते टिफिनचे डबे नाही आणले ते काय मागच्या वर्षी दिले होते ना, काल दरवर्षी तेच ते देत असते का.
आणि आता बी मी काय म्हणतो, तुला समय द्यायचाच आहे ना. समय म्हणजे काय दिवे द्यायचे आहे का नाही देवाजवळ लावाले. तर मी काय म्हणतो, ते दिवे भेटते ना 20-20 रुपयाला भेटते वाटेन, ते तांब्याचे पितळचे काय राहते ते आणले तरी जमते ना. नाही ना मामाजी, दिलं तर चांगलं वाण द्यायचं असते. असं कोणते वाण देण्यात काय मजा आहे का? नाही तुम्ही एक हळदी कुंकू नाही केलेलं परवडलं. तुम्ही म्हणसाल तर राहू द्या, कॅन्सल करू आपण, त्याचं काय. यायचा ना कंजूसपणा कधी जाईल काय माहिती. कशी आपली सुनबाईची जेवढी चांगली उल्हासानं मस्त काम करते, सगळं ऐकते आपल्या मनानं. तिचा उल्हास हे करायचा तर तिले नाराज करते. ओ काय म्हणते, देऊन द्या ना तिले जेवढे पाहिजे तेवढे पैसे. जेवढे पाहिजे तेवढे देऊन द्या तिले. करू द्या तिच्या उल्हासाने करते ती तर चांगलं, तर तिच्या मनानं करू द्यायचं तर. या 10-20 हजार रुपयासाठी एवढं पाहता का तुम्ही लगे? एवढा मोठा फायदा झाला आपला, त्याचं नाही काही. सांगा आता, येले कोणालाच पैशाची कदर नाही रे बाबा. एक एक पैसा कसा कमावा लागते येले काय माहिती. अव मी काय त्याला का तिला करू नको म्हणून राहिलं का, करू दे ना बाबा. ती तर 15,000 रुपये मागून राहिली, मी आता 20,000 रुपये काढून ठेवले तिच्यासाठी. मी फक्त मजा करू राहिलो होती तिची. काय म्हणते बापा म्हटलं, लेकराच्या पुढे पैसा आला का लगे. 20,000 रुपये काढून ठेवले म्हटलं. तेच आहे ना उद्या, आज ना उद्या तेच आहे ना सगळं आपलं आहे काय. जे काय आहे ते तेच आहे ना. त्याला का नाही म्हणतो का मी. अहो फक्त मजा घेऊन राहिलो तुम्ही, काय म्हणते बा मन पाहू राहिलो तिचं. मजाक करू आले होते का तुमचे? वा काय समजत नाही मला. सुनबाई काय नाराज नको होऊ. खरंच मजा करू राहिलो तू बरं. हसत खेळत वातावरण राहिलं तर बरं वाटते मस्त घरात असं. एकमेकाची मजा घ्यायची मस्त असं हसत खेळत राहायला पाहिजे असते. काय टेन्शन नको घेऊ. 20,000 रुपये दे तुम्ही भांडजोड. काय आणायचं ते आण, तुले तो मनानं करतो. आणखी लागले सांग वाटलं शिकपरी मला. नाराजी गिराजीचं काही नाही आहे. आपल्या आई बाबावर नाराज होत असते का कुठं? तसं काही नाही आहे. ठीक आहे, दे जा मग पैसे त्याच्याजवळ. तर काय हरकत नाही. देतो मी पैसे आणि तू बी चालली जा त्याच्यासोबत. त्याला काही समजत नाही बरं चांगल्या वस्तू कशा आणायच्या काय आणायचं ते. तू बरोबर पाहून आणशील. जा दोघे जा सोबतच जा. सांगा आता, मला कधी आजपर्यंत एवढ्या उल्हासानं पैसे दिले नाही ना. आता सुनबाईला म्हणते 20,000 रुपये घेऊन जा म्हणते. आणि मग ते आणखी लागले तर सांग. खुश दिसू राहिले आज बाबा. मला वाटते आता आपली गोष्ट काढायला लागेल त्याले. मी काय म्हणते मामाजी, आता बाई घेऊन जाऊ का सोबत? सांग आता, येले दोघाले मस्त जाल भेटू राहिलं ना. कबाब मध्ये हड्डी काढले तर म्हणा त्या बाईले. नाही मी काय म्हणतो सुनबाई, तुम्ही दोघेच जा. येरी तुम्हाला मग ते कसं ते घे पण तर लय उशीर होते. आणि एक तर मग मी घरी असलं तर मला हातानेच वाढून घ्यायला लागते. राहू दे तिला घरी. तुम्ही दोघे जा. जा मग लवकर जा आणि लवकर या. आणि तिकून आल्यावर तयारी करायला लागेल ना तुम्हाला मग. आणि चालेल भानू, चाल तुला पैसे देतो. बरं ठीक आहे. आणि मी काय म्हणतो बाबा, मला बी 20-25 हजार रुपये देता बरं. सांग आता, यायलेच तर मी ह्या छातीवर गोटा ठेवून देऊ राहिलो हे 20,000 रुपये. आणि आता हे म्हणते मला 20-25 हजार रुपये पाहिजे म्हणते. अनु तुला 20-25 हजार रुपये काय पाहिजे रे? गाडीनं काम काढलं का काही? काही काम करावं लागते गाडीचं? नाही, गाडीनं काही काम नाही काढलं. गाडी टकाटक आहे आपली, गाडीचं नाही टेन्शन. ते कसं आहे माहिती आहे का, आपले कमेंटर लोक सगळेजण आपले चाहते जे आहे ते म्हणून राहिले बा भंडारचं लग्न झालं आम्हाला माहितच नाही. त्यांनी कसं आहे माहिती आहे का, ते 170-71 नंबरचा एपिसोड काही पाहिला नसल, तर म्हणून ते मध्ये आम्हाला काही माहितच नाही म्हणते भंडारचं लग्न झालेलं. म्हणून म्हटलं ते एखादी पार्टी द्यावं म्हटलं. एखादी पार्टी दिली म्हणजे सगळ्यांना माहित होते भंडारचं लग्न झाले ते. आता असं वाटलं बा घबाड आपलं गेलं नाही, वाचलं का त्या महाराजाच्या याच्यातून. मस्त खुश होतो मी. हे सगळं घबाड मला वाटते याच्यात घालवते का काय माहिती. हे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि कोणत्या पार्ट्या काय हे ते होय नोय. अरे भानू 25 मेचं लग्न तुझं. आता किती दिवस झाले त्याले. आता पार्टी देत असते का? आणि तुला असं वाटत असेल लग्नाचं माहित झालं पाहिजे सगळ्याले, तर म्हणजे काम कर ना. आपल्या सुनबाईच्या हातच्या घुगऱ्या कर आता मस्त. हे आता नवीन तुरी आलेल्या आहेत. तुरीच्या घुगऱ्या कर मस्त गंजभर आणि वाट सगळ्याले. काय बाबा, तुझ्या घुगे गिऱ्याच्या पार्ट्या असतात का? काही म्हणतात ते का वावरातल्या पार्ट्या होय का? चांगली पार्टी द्या लागते बरं मला. आता सांगून ठेव तुम्ही. आज नसेल तर आज नका देऊ वाटल्या शेकपरी, पण मला द्या लागल. कधी द्या तुम्ही, पण मला ते पैसे लागल म्हणजे लागल. मी पार्टी देतो एकदा माया सगळ्या सोबत्याले. खरंच गड्या सगळं घबाड मला वाटते हे खर्चातच घालवते का काय माहिती. आता काही म्हणता येत नाही. एवढा मोठा फायदा झाला सुनबाईच्या ना आपल्याला. तिच्या समोर आता येले नाही म्हटलं तर हे आणखी नाराज होईल. आणखी कुठे हे करत बसा. जाऊ दे, सध्याच हो म्हणून द्या लागल. पाहता येते पुढचं पुढे. बरं मी काय म्हणतो भानू, जा ना आता. ते हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला उशीर होईल. जा ते पटकन सामान आणा ते करा पहिले. ते पाहता ते पार्टीचं नंतर पाहू आपण. काय टेन्शन नको घेऊ. मी काल टेन्शन घेतो. मला पैसे पाहिजे मला पार्टी द्यायची आहे एकदा. हो ना, पाहू ना ते तुझा. आता जा बरं सुनबाई, घेऊन जा येले घेऊन जा. ते जावा तुम्ही ते सामान आणा. चिंगरे तातीला आवाज दे बरं. ताती, अरे नाही ना, काय म्हणत होती हो बाई? ताती, संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आपल्या इथं. ये जा म्हटलं. हो का, तुझ्या घरी आहे का? बरं ठीक आहे, येते ना मग. ये ना मग आता चहा घे ना, चहा घेऊन जा ना. चहा घी नाही घेत आता. ते तिकडल्या खालच्या वाडीतल्या बाहेर बी राहिलं ना सांगायचं. मग ये जा नक्की बरं, 4 वाजता ये जा. येते ना, नक्की येते. चहा घी काय घेतही नाही म्हणतो तू. नाही येईल नाही का तेवढे चहा घ्याले. आता जरा गडबड आहे मागं. बरं ठीक आहे, ये जा मग. बरं ठीक आहे.
मंजुळाताई 4 वाजता यायचा म्हटलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. हं? हो का 4 वाजता तो घरी आहे का हळदी कुंकाचा कार्यक्रम? किती जणी मिळून आहे हो? किती जणी असं नाही आहे, सगळ्या मिळून आहे कार्यक्रम. सगळ्याचाच आहे, आपल्या सगळ्याचाच कार्यक्रम आहे. हो कार्यक्रम तर सगळ्याचाच असते, पण सामान किती जणी मिळून आणलं म्हटलं तुम्ही? वाहनाचं सामान आणाले मामाजीने दिले, सगळे पैसे आमच्या घरचे दिले मामाजीनं, आणि बाकी सगळं मिळून आहे तसा कार्यक्रम. हे एकटी एकटीचं हळदी कुंकू करायला वाटते. आता सगळ्या मिळून जर केलं असतं दोघी चौघी मिळून तर कसं जरा मोठमोठं भांडं आणता आलं असतं. हा काय ते 20 रुपयाला एखादा डब्बा फब्बा. हा इथं एकट्याच म्हटल्यावर आता ते कंदील किती पैसे देणार आहे येले. एक तर ते कंदील आहे कंजूस. हा काय आणलं असेल मला ते शॅम्पूच्या पुढे आणलं असेल, नाही तर मग आणलं असेल 2-2 रुपयाला ते चायण्या. काय नाही ना एकटी एकटी करू राहिली. हा मस्त दोघी चौघी मिळून करायला लागत होतं. तसा सगळं मिळूनच आहे ना आपला कार्यक्रम, फक्त सामान फक्त आम्ही आणलं घरी. हा बाकी सगळा कार्यक्रम आपला सगळं मिळूनच आहे. येजा मग 4 वाजता. अच्छा त्या शॅम्पूच्या पुडीसाठी त्या चायनीसाठी तर एवढी साडी गिडी नट्टापट्टा करून जाले पडत नाही. जा लागलं असंच नाही गेलं तर मग ते आपल्या कौशलाजीले राग येईल ना, त्याच्यासोबत कामाला जावं लागते बाबा आपल्याला. बरं येते हो बाई. बरं या मग चालू चिंगरे चालते आपल्या शांता काकूला सांगू ना. सासू सासरे माझे प्रेमळ, नवरा माझा हौशी, झुंबररावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी. चला आता दुसरं कोण घेते नाव, चला घ्या पटकन. लावत होते कुंकू त्यात पडला मोती, लावत होते कुंकू त्यात पडला मोती, देवलाल राव सारखे पती मिळाले भाग्य माये किती. छान. हा सरपंच काकू आता तुम्ही घ्या एक नाव. गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून जातात येतीत, गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून जातात येतीत, पण गजानराव आहे मायाच मुठीत. पार्वती काकू तुम्ही घ्या आता. संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकुवाचे वाण, संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकुवाचे वाण, मुंशीराम रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान. चला आई तुम्ही घ्या आता एक नाव. बाई मला काही नाव घेता येत नाही बाई. काही नसते जसं सुचल तसं घ्या ना. हा आपलेच आपण नाव घ्या. बरं बाई मला जसं सुचलं तसं घेते बाई. कुठेही भंडारा आणि पंगत असली की हे जातात धावत धावत, कुठेही भंडारा आणि पंगत असली की हे जातात धावत धावत, सीतारामरावांचं नाव घेते सुपारी चावत. बरं मी काय म्हणते बाई आता एक तू नाव घे आणि आता कार्यक्रम अटकून घे ना. चला ना आता उशीर झाला ना आपल्याला. तर मी येऊ काय? हा जसं सुचलं तसं घेते. हा पा पाहिजे हसू नका. गळ्यात आहे मंगळसूत्र, गळ्यात आहे मंगळसूत्र, मंगळसूत्रात आहे डोरलं, गळ्यात आहे मंगळसूत्र, मंगळसूत्रात आहे डोरलं, भंडासरावांचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. चला मंडळी हे होते आता आपल्या कॅरेक्टरची उखाणी. आता आपण इतर 2-4 उखाणी घेऊ. गांधी गेले स्वर्गी गेले लोकमान्य टिळक, गजानन रावाच्या नावाने कुंकू लिहिते ठळक, त्याच्या श्वासाने हर्षित झाले कवी, किशोरांचं नाव घेतो अस्ताला गेला रवी. जीव जीव वाहतो झरा मंद वाहतो पवन, भागरीच्या संसारात सुखी आहे जीवन. महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान, महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान, रामबाप्पाचं नाव घेते लागते तुमचा मान. शिवाजी महाराजाचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात, शिवाजी महाराजाचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात, रावांचं नाव घेते वाशिम जिल्ह्यात. अजगरात मजगर मजगरात होती भिंत, भिंतीवर होतं ताट, ताट गेलं सांडून, राव गेली भांडून, गेली गेली काशीला, काशीहून आणला चुळा, कल्पनाबाई म्हणते मला आणि माझे विश्वांबरराव म्हणते नाही माझ्या पत्नीला. सोनं असलं तर असावे नसलं तर नसावे, रवींद्राप्पासारखे पती मिळाले आणखीन काय मागावे. चला मग मंडळी अशा प्रकारे आपला हळदी कुंकुवाचा आणि उखाण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला कोणता उखाणा आवडला तेही सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे त्रिशा गौरव ठाकरे, नागनाथ भाऊ राऊत, राहुल भाऊ कांबळे, हितेश भाऊ डहाके, राजू भाऊ वडूडकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार, निखिल भाऊ गावंडे पाटील, नीलकंठ भाऊ धानोरकर, अनंता भाऊ इंगोले, योगेश भाऊ कावडकर, रॉयल भाऊ फौजी, विजू भाऊ धोने, विठ्ठल भाऊ, प्रभाकर भाऊ पाकडे, शुभम भाऊ कानेरी, दत्तू भाऊ फुके आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.